तर हे काही स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर कसं झालं आहे माहिती आहे का, मला जॉब लागला आहे. आता कुठे लागला काय लागला आहे मी तुम्हाला ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेलच. पण भरपूर दिवस झाले होते. माझे सध्या शॉर्टच अपलोड होत आहे. लाँग काय एवढं जमत नव्हतं मला काढायला. आणि मग माझी ड्युटी म्हणजे 12 घंट्याची ना, मग 12 तासामुळे सकाळी 8ला जायचं, संध्याकाळी 8ला यायचं, परत तिकडून आलं स्वयंपाक वगैरे करायचं. मग त्याच्यामुळे मला काही एवढा टाईम वगैरे भेटत नव्हता. म्हणजे येऊन जाऊन मला म्हणजे 8ला तिथं सुट्टी झाली का 8:30 घरी वाजायला, मग तिकडून आलं स्वयंपाक वगैरे, मग जेवण वगैरे, मग भरपूर दिवस म्हणजे काम आवरण्यातच माझा टाईम वगैरे निघून जायचा. पण तरी मी थांबवलं नाही व्हिडिओ काढायचं. तरी मी ठरवलंय का व्हिडिओ आपले कंटिन्यू अपलोड होत राहणार. तर म्हणजे आज माझा तिसरा दिवस होता फक्त कामाचा. म्हणजे याच्या आधी मी डीमार्टमध्ये होते ना जॉबसाठी. मग त्याच्यामुळे ते तिथं माझं ते काम सुटलं माझं. मग त्याच्यानंतर मी 6 महिने घरी होते. 6 महिने घरी होते. तर माझे मिस्टर म्हणजे एकटे आहे ना, मग त्याच्यामुळं कसं त्यांना थोडाफार आधार होईल याच्यासाठी मी पण कामाला जायला सुरुवात केली. म्हणजे मी जायचे पण मी 6 महिने थांबले होते. मग थोडा आराम वगैरे केला 6 महिन्याच्या नंतर. मग दिवाळी होती. दिवाळीच्या आधी तर काही कुठे जॉब वगैरे लागत नाही, व्हॅकन्सी पण एवढी नसते. मग त्याच्यामुळे दिवाळी पण होऊन गेली. मग आमच्या घरचे सोंगणीचे कामं चालू होते. मग सोंगणीचे काम होते. मग ते भात वगैरे, मग आम्ही तिकडे गावाला जायचो निघून. गावाला जायचो. मग गावाला जाता जाता मग असं तो पण 1 महिना गेला. मग नवीन वर्ष होतं आणि नवीन वर्षाची सुरुवात केली. 1 जानेवारीला मी जॉब वगैरे बघायला गेली. मग मला भेटलं एक ठिकाणी जॉब. तर तिथं पण आहे ना 12 तासात ड्युटी. आता पेमेंट वगैरे किती आहे, किती तास मी काय काम करते, कुठे जाते, हे मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की सांगेल. तर मग तिथे जाते. मग 8 ते 8 असल्यामुळं मग एवढं काही जमत नाही मला. आज कसं जमलं आहे माहिती आहे का? आज मी म्हणजे 2 दिवस मी 9 ते 5च घेतली होती. 2 दिवस त्यांनी मला 9 ते 5च दिली होती. तर मग 2 दिवस 9 ते 5 घेतल्याच्यानंतर मी काल पण ठीक आहे. आज मग आले. आल्याच्यानंतर चहा वगैरे फ्रेश झाले, चहा वगैरे घेतला. मग कपडे धुवायचे बाकी होते. माझे कपडे वगैरे मी धुवून काढले. कपडे धुतल्याच्यानंतर मग माझे मिस्टर आहे ना, आज शनिवारी, आज त्यांना सुट्टी, तर ते आज गावाला गेले. गावाला गेल्यामुळं मग स्वयंपाकाचा एवढा लोड वगैरे नव्हता मला. आज मी माझे लोड म्हणजे काहीच नसतो. पण मग शेवटी दोघं असलं तर फरक असतो, एकटे असलं तर फरक राहतो. तर मग मी काय नाही, आज मी भातात टाकला होता, भात वगैरे खाल्ला. मग त्याच्यानंतर भात वगैरे खाल्ला. मग मला वेळ होता म्हणून मी माझा हा व्हिडिओ आता शूट करते. तर मग 2-3 शॉट काढले मी. मग हा व्हिडिओ पण म्हणजे शूट करू राहिले मी माझं मिनी ब्लॉग. तर ते गावाला गेल्याच्यामुळं मग मी घरात एकटी असल्यामुळं म्हटले आपण व्हिडिओ वगैरे शूट करून घेऊ. मग तेवढंच टाईम. आता त्याच्यानंतर 12 घंटे असल्याच्यानंतर मग घरी आल्या वेळ भेटतो नाही भेटत. मग त्याच्यामुळं मग म्हटले हळूहळू आपले प्रयत्न चालू ठेवावे. असं एकीकडे जॉब पण चालू आहे, एकीकडे ब्लॉग पण चालू आहे. आपले व्हिडिओ काढायचं काही बंद करणार नाही मी आता ह्या टायमाला. कारण कसं झालं होतं माझं खूप दिवसापासून म्हणजे स्वप्नच होतं माझं. म्हणजे मला एवढं समजत पण नव्हतं एडिटिंग. मी 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 पहिले जिथं डीमार्टमध्ये मी कामाला होते ना, तिथं मग मला कसं वाटायचं माहिती आहे का, तिकडून यायचे मी. ऑलरेडी ड्युटी होती आमची 8च तास. 12 पण नव्हते, 8च तास होती. पण तिथे एवढं दमल्याने व्हायचं ना, एवढं दमल्याने व्हायचं ना, म्हणजे घरी आल्यावर काही इच्छाच नव्हती करायची. येऊन जाऊन तर मग अजूनच कठीण होऊन जायचं. कसं कठीण होऊन जायचं म्हणजे यायला अर्धा तास, जायला अर्धा तास आणि त्या प्रवासामध्ये थकून जायची. मग घरी आल्यावर का अर्धा तास, 15-20 मिनिटं बसले का तिथून कामं. तिथून इच्छाच म्हणजे अजिबात कसलीच इच्छा होत नव्हती करायची, ना स्वयंपाक करायची ना काही. तिथं पण 2 प्रकारच्या ड्युटी होत्या. 8 ते 5 जरी असली तरी मला येता 6 वाजायचे. कधी-कधी तर एवढे लेट सोडायचे आम्हाला. मग त्याच्यामुळं घरी यायला पण टाईम व्हायचा. 12 ते 9 असली ना, तर मग तर काही विषयच नाही. डायरेक्ट यायचं, स्वयंपाक वगैरे करायचं, जेवण वगैरे करायचं आणि झोपून घ्यायचं. आणि मग परत त्याच्यात पण 12 ते 9 म्हटलं मग स्वयंपाक करता 10 वाजायचे. मग तर ते पण 11ला यायचे. मग त्याच्यामुळे 11, 11:30ला आम्ही जेवण करायचो या हिशोबाने. या हिशोबाने जेवण वगैरे झालं का, मग ते झोपायला वगैरे मग झाले का 12 वाजल्याच्यानंतर मग सकाळी उठायचं, आवरायचं आणि लगेच निघायचं, असं होऊन जायचं. आणि मी काही एवढा इंटरेस्ट घेतला नव्हता त्या टायमाला ब्लॉग वगैरे काही म्हणजे काहीच नाही. पण मला आता इतकी म्हणजे इतकं असं मी कधी व्हिडिओ काढेल, मी कधी काय बनवेल, मी कधी शॉर्ट काढेल, मी कधी रील्स काढेल. आता एवढं उत्साहाने मी बनवते ना, नाही तर मला पहिले एवढं सुद्धा इंटरेस्ट नव्हता. माझा इंटरेस्ट मेन आहे ना, मी Instagramवर पहिले रील्स काढायचे. म्हणजे एवढ्या पण नाही रील्स तर काय आपल्या वगैरे म्हणजे शून्यातून निर्माण करायचं म्हटलं तर थोडं सण पण करावं लागतं. तर मेन मुद्दा काय होता, नैराश्य. आपले यूज जात नाही, शेअर होत नाही, कमेंट येत नाही, कोणी बघतं नाही. 1500च्याच आसपास यूज राहायचे. मग ते झालं. मग ठीक आहे चला, असं मग ते म्हणजे असं कंटिन्यू मी केलाच नाही तो कंटेंट का आपल्याला रील्स ह्या कंटिन्यू ठेवायच्या. मग त्या नैराश्यातून परत कामाचा प्रेशर, घरचं पण आवरायचं वगैरे, कुठं म्हणजे कुठं एवढा सुद्धा वेळ भेटत नव्हता. मग त्याच्यानुसार एवढा गॅप पडला ना, सोडूनच दिलं होतं मग मी डायरेक्ट. मग आता 2-3 महिने झाले. तेव्हा पण मग Instagram म्हणजे एकच फोकस होतं फक्त माझ्या ह्याच्यात. फक्त एकच म्हणजे हे ठेवायचं.
तर एकच फोकस होता माझ्याकडे, फक्त इंस्टाग्राम. पण म्हणजे यूट्यूबबद्दल मला एवढं म्हणजे काही आपण रेग्युलर यूज वगैरे म्हणजे बघतो आपण. आता भरपूर कंटेंट वगैरे म्हणजे भरपूर व्हिडिओ राहतात यूट्यूबला वगैरे आपण बघतो. पण त्या यूट्यूबपासून काय फायदा आहे मला नक्की हेच माहीत नव्हतं. काही म्हणजे काहीच समजत नव्हतं का यूट्यूबमुळे एवढा फायदा होता आपल्याला, हे मला माहीतच नव्हतं. मी फक्त इंस्टाग्राम. ते इंस्टाग्रामला पण मेहनत आहे, फेसबुकला पण आहे आणि म्हणजे तर एकच काय नाही, फोकस व्हिडिओ होता तर आपल्याला माझ्याकडे, सगळीकडे फक्त बनवता येईल, पण इंस्टाग्राम. मग मेन पण आपलं म्हणजे कंटेंट वगैरे हे यूट्यूबबद्दल व्हिडिओ मला वगैरे एवढं म्हणजे काढायला काही वगैरे थोडीशी मेहनत घेईल आपण नवीन व्हिडिओ रेग्युलर यूज नवीन वगैरे नवीन खूप म्हणजे बघतो सगळ्यांनाच आपण. चढ जातं, ते काय नाही. आता भरपूर कंटेंट सुरुवात वगैरे अशी म्हणजे पण भरपूर व्हिडिओ शून्यातूनच करावं राहते लागते. यूट्यूबला 10 वगैरे यूज आपण जाऊ, बघतो. 5 यूज जाऊ, पण त्या किती पण यूज जाऊ. यूट्यूबपासून काय फायदा आहे मला त्यात नक्की मग हेच पहिले माहित नैराश्य व्हायचे मी, पण मी आता ठरवलंय काय म्हणजे काहीच नैराश्य वगैरे समजत काही नव्हतं नाही. का कुठलं यूट्यूबमुळे पण एवढा मोठं फायदा काम जर होता करायचं आपल्याला, असेल हे तर मला आपल्याला माहीतच नव्हतं. मी शून्यातूनच ते फक्त करावं लागतं. इंस्टाग्रामच शून्यातूनच ते उभं बघतो. करावं ते लागतं. इंस्टाग्रामला पण मेहनत आहे, त्याच्यामुळे आता मी फेसबुकला पण आहे एवढं आणि इंस्टाग्रामकडे म्हणजे लक्ष देत नाही. काय नाही, व्हिडिओ तर आपल्याला सगळीकडे सगळीकडे काय बनवता माहिती येईल, माझं पण मग माझं मेन इंस्टाग्रामचं माहिती आपलं का कंटेंट अकाउंटचं वगैरे हे व्हिडिओ कसं वगैरे राहतं माहिती का, आता काढायला एक्झाम्पल फॉर वगैरे एक्झाम्पल थोडीशी आपले मेहनत 200 घ्यायला आपल्याला आता वेळ माझे लागतो. म्हणजे रील्स नवीन वगैरे नवीन खूप असे आपले सगळ्यांनाच जवळचेच चढ जातं, असतात, ते ते काही लांबचे नाही. पण नाही बोलणार. एक टायमाला सुरुवात अशी आपले पण बिनअनोळखी शून्यातूनच करावी लागते. अनोळखी 10 म्हणजे यूज जाऊ, 5 यूज एक जाऊ, टायमाला आपल्याला किती पण यूज जे जाऊ. आपल्या ओळखीचे नाही ते आपल्याला फुल सपोर्ट त्यात करतात. मग फुल म्हणजे इतका पहिले सपोर्ट करतात, नैराश्य त्यांचं व्हायचे भरपूर मी, फ्रेंड पण राहतात मी आपल्या आता त्यासाठी. ठरवलंय म्हणजे आपले ओळखीचे नैराश्य राहतात वगैरे ओळखीचे. काय नाही. त्यांचं कुठलं पण म्हणजे मोठं काम त्यांच्या जर डोक्यात करायचं काय असेल चालू तर ते राहतं ना आपल्याला ते समजत नाही शून्यातूनच मला. ते करावं म्हणजे लागतं. कसं आता शून्यातूनच एक्झाम्पल ते एवढं उभं जवळचे करावं असून लागतं. ना त्यांचा सपोर्ट राहणार, ना त्याच्यामुळे आता व्हिडिओला मी लाईक करणार, एवढं ना प्लस इंस्टाग्राम फॉलो पण केलं तर लक्ष परत देत फॉलो नाही मागे इंस्टाग्रामवर. घेणार. सगळ्यात म्हणजे मला मेन काय समजतच माहिती का नाही माझं, नक्की त्यांच्या मनात काय माझ्या चालतं बुवा, जे इंस्टाग्रामचं ओळखीचे माहिती का राहतात. काही अकाउंटचं. समजत नाही मला. मग माझे कसं तसे राहतं असेच माहिती म्हणजे का, आता मी एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल आपले चालू केलं 200 होतं मी इंस्टाग्राम आता माझे म्हणजे रील्स वगैरे अशा आपले माझे काही जास्त जवळचेच followers असतात, होते, जास्त लांबचे लांबचे पण पण नाही, पण 49 एक होते. टायमाला तिथून आपले हळूहळू माझे वाढले, 252 झाले, अनोळखी म्हणजे 250. आतापर्यंत माझे टायमाला 270 आपल्याला तरी फॉलोअर्स होते, जे आपल्या ओळखीचे नाही ते फक्त आपल्याला दोनच दिवसात माझे फुल परत म्हणजे 2 इतका पॅक सपोर्ट गेले. करतात. त्यांचं परत म्हणजे भरपूर कसं friend माहिती राहतात का, जे आपल्या अनोळखी जे ओळखीचे म्हणजे आहे ना आपले ते आपले. ओळखीचे ते राहतात कसं ना, करता ओळखीचे परत त्यांचं मागं म्हणजे घेतात, करता परत त्यांच्या डोक्यात काय चालू राहतं ना ते सांगतात, त्यात समजत नाही मला. नातेवाईक म्हणजे कसं आता नातेवाईक एक्झाम्पल आपले एवढं आपले जवळचं बहीण असून भाऊ वगैरे ना ते तर त्यांचं नाही, पण सपोर्ट असे राहणार, लांबचे ना व्हिडिओला लाईक थोडेफार करणार, लांबचे ना ना जे प्लस भाऊकी फॉलो भाऊबंदकी केलं तर म्हणतात परत फॉलो त्यांच्यामधले. हे त्यांच्यात काय मागे डोक्यात चालू घेणार. राहतं ते समजत नाही. म्हणजे मला समजतच करता नाही नक्की परत त्यांच्या मागे मनात काय करता चालतं बुवा, जे ओळखीचे राहतात तर मला एवढंच काही समजत नाही सांगायचंय. मला. आपल्या मग जवळच्या माझे तसे असेच म्हणजे मी आपल्याला आता बाहेरच्यांचा full support असतो. चालू केलं त्यामुळं होतं मी इंस्टाग्रामला कोणाचाच व्हिडिओ विचार न सोडायचा. करता आपलं मी व्हिडिओ वगैरे काढणं माझे काही ही जास्त सुरुवात आपण फॉलोअर्स आपली नव्हते, चालू ठेवायला 200 पाहिजे. पण कारण कसं माहिती लोक 49 होते. हसायला येतात, पण तिथून कोणाच्या घरात काय चालू असतं ते हळूहळू लोक माझे बघायला वाढले, येतात. 252 त्यामुळे झाले, ते हसताय 69. त्यांना हसू द्या. आजपर्यंत माझे ज्या टायमाला 270 तरी आयुष्यामध्ये फॉलोअर्स सक्सेसफुल होते. होतं ना, त्या टायमाला जे फक्त हसणारे आहे ना त्यांचे पण दोनच दात दिवसात बंद माझे होऊन परत जाते 2 हसायचे. पॅक गेले. मला एवढं परत म्हणजे सांगायचंय, कसं माहिती आपलं का, आहे जे ते कंटिन्यू चालू ठेवणार जे मी ओळखीचे आहे ना ते आपले व्यवस्थितपणे. ना कसं कसं तुम्ही करता हसा, काहीच वाटत नाही परत मला, मागं कुठल्याच घ्यायचा, गोष्टीचा करता फरक परत पडत येत. नाही, कोण काय म्हणतं कोण काय नाही. ओळखीचे मी सांगतात, माझं त्यात काम आणि माझे नातेवाईक म्हणजे व्हिडिओ वगैरे माझे नातेवाईक ब्लॉगिंग तर बस आपले एवढं आपले ठेवणार. बहीण भाऊ तर वगैरे ते प्लीज तर नाही, कसा वाटला पण हे तुम्हाला हा असे व्हिडिओ लांबचे मला नक्की सांगा. थोडेफार सपोर्ट लांबचे करा, ना लाईक जे करा भाऊकी आणि follow भाऊबंदकी करा, म्हणतात please. त्यांच्यामधले, त्यांच्यात काय डोक्यात चालू राहतं ते समजत नाही. करता परत मागं घेता, करता परत मागं घेता. तर मला एवढंच सांगायचंय, आपल्या जवळच्या माणसापेक्षा आपल्याला बाहेरच्यांचा फुल सपोर्ट असतो. त्यामुळं कोणाचाच विचार न करता आपलं काम आणि व्हिडिओ वगैरे काढणं ही सुरुवात आपण आपली चालू ठेवायला पाहिजे. कारण कसं आहे माहीत आहे, लोक हसायला येतात, पण कोणाच्या घरात काय चालू असतं ते लोक बघायला येत नाही. त्यामुळे ते हसताय त्यांना हसू द्या. ज्या टायमाला आयुष्यामध्ये सक्सेसफुल होतं ना, त्या टायमाला जे हसणारे आहे ना त्यांचे पण दात बंद होऊन जाते हसायचे. मला एवढंच सांगायचं आहे, आपलं आहे ते कंटिन्यू चालू ठेवणार मी व्यवस्थितपणे. आणि हसताय तुम्ही हसा, काहीच वाटत नाही मला, कुठल्याच गोष्टीचा फरक पडत नाही, कोण काय म्हणतं कोण काय नाही. मी माझं काम आणि माझे व्हिडिओ वगैरे माझी ब्लॉगिंग बस एवढं ठेवणार आहे. तर प्लीज कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ मला नक्की सांगा. प्लीज सपोर्ट करा, लाईक करा आणि फॉलो करा प्लीज.